मोर चौक से पावड़वाड़े तक सड़क की किस्मत चमक गई है और ये सड़क अब तकरीबन 60 फीट की तामीर होगी। पावड़वाड़ी ग्राम पंचायत ने इस सड़क पर से तजावुजात हटाने की पहल की है। जुमेरात को ग्राम पंचायत ने तजावुजात रखने वालों को नोटिस जारी करते हुए तजावुजात हटाने की हिदायत दी थी। सब सरपंच बुद्धू पावड़े और मेंबर बाला साहब पावड़े की क़यादत में दुकानदारों को नोटिस दी गई। इन सड़कों पर 105 के करीब दुकानदारों और होटल मालिकान ने तजावुजात कर रखी थी। सरपंच बंधु पावड़े और मेंबर बाला साहब पावड़े ने कहा कि अगर 4 दिन के अंदर तजावुजात को नहीं हटाया गया तो गांव की पंचायत खुद तजावुजात हटाएगी और दुकानदारों से तजावुजात हटाने की कीमत वसूल करेगी। इस मौके पर सरपंच के नुमाइंदा अनिल हनूते, रुकन सुभाष करोड़े, रुकन नितिन सोते, राम पाड़े, मुन्ना पाटिल कदम, प्रज्योत पावड़े, आशीष वाटेगांवकर और दीगर अफराद मौजूद थे। पावडेवाडी ते मोरचौक कडे जाणारा हा रस्ता शासन मान्यतेनुसार 60 फूट रुंद आहे। सदरील रस्त्याचे काम हे चालू झालेले आहे। या रस्त्यामध्ये जवळपास 50,000 लोकसंख्येची रोज वर्दळ आहे। शाळेंच्या विद्यार्थ्यांच्या बसेस असतील, विद्यार्थ्यांच्या स्कूल बस असतील आणि या भागामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम चालू असल्यामुळे बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याची जड वाहने असतील। अशी जास्त वर्दळ असल्यामुळे सदरील रस्ता हा 60 फूट रुंद झाला पाहिजे असा वाडी ग्रामपंचायतचा मानस आहे। त्यानिमित्त या रस्त्यावर असलेले अतिक्रमण काढण्यासाठी या भागातील सर्व अतिक्रमणधारकांना आज ग्रामपंचायतच्या वतीने नोटीस देण्यात आलेली आहेत। येत्या 4 दिवसात हे अतिक्रमण काढण्याचे त्यांना आम्ही विनंती केलेली आहे। अन्यथा ग्रामपंचायतीच्या वतीने सदरील अतिक्रमण काढण्यात येईल आणि या अतिक्रमणाचा खर्च त्या जागा मालकाच्याकडून वसूल करण्यात येईल। आज मोरचौक ते पावडेवाडी या रस्त्याचं जे आज काम चालू झालेलं आहे, या काम चालू झाल्यानंतर काही 50-60 शॉपधारकांचे काही रस्त्यावर जे अतिक्रमण असेल, कोणाचे शेड असेल, कोणाचे गजाळी सिमेंट असेल, अशा विविध प्रकारचं जे अतिक्रमण आहे, या अतिक्रमणाविरोधी कारवाईसाठी आम्ही ग्रामपंचायत मार्फत सन्माननीय आमचे उपसरपंच बंडूभाऊ असतील, सरपंच हनुमंते असतील, आमचे सहकारी कुरुडे असतील, रामभाऊ असेल आणि सावते असतील, आमचे सर्व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी सर्व अतिक्रमणधारकांना प्रत्यक्ष भेटून त्यांना आपला रस्ता कशा प्रकारे चांगला करता येईल व रस्ता चांगला करण्यासाठी आपला अतिक्रमण काढावे यासाठी आम्ही विनवणी केली। संबंधित सर्व लोकांना ग्रामपंचायत मार्फत नोटिसा देऊन 4 दिवसामध्ये अतिक्रमण काढण्यासाठी सर्वांना आवर्जून केलेलं आहे। जेणेकरून आणि लोकांनी जर या 4 दिवसामध्ये अतिक्रमणाचं काही या कारवाईवर लक्ष दिले नाही तर ग्रामपंचायत स्वतः आम्ही ग्रामपंचायत स्थळावर सर्व लोकांचे अतिक्रमण आमच्या ग्रामपंचायत मार्फत काढून त्यांना जो लागणारा खर्च व दंड आहे यासाठी आम्ही त्या सर्व दुकानदाराकडून वसूल करण्यात येईल। व आज वाडी आणि मोरचौक हे रस्ता आहे, अतिशय या भागामध्ये मोठमोठे शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, 10 ते 15 शाळा लहान मोठ्या शाळा आहेत। लोकांना ये जा करण्यासाठी या रस्त्याचं अतिशय काम चांगल्या प्रकारे 60 फुटाचं काम झालं। चौपदरीकरण पहिलं या रस्त्याचं डांबरीकरणचं काम होतं, पण आमचे सन्माननीय ग्रामपंचायत उपसरपंच बंडूभाऊ पावडे असतील, सरपंच असतील व ग्रामपंचायत मार्फत आम्ही आपला रस्ता हे चौपदरीकरण होऊन येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्या भागातील जो पॉप्युलेशन आहे पुन्हाही गैरसोय होऊ नये व गोरसोय होऊ नये व सर्वांना या गोष्टीचा लाभ व्हावा यासाठी आम्ही आज हे काम चालू केले आहे।